पाटलांची जाहीर सभा झाली, त्याच्यानंतर ईटला संध्याकाळी सभा झाली, त्याच्यानंतर परांड्याला झाली आणि अचानकपणे 15 तारखेला सभा होऊन गेल्यानंतर 4 दिवसांनी पोलीस स्टेशनला जाग आली आणि आमच्या सकल मराठा समाज बांधवांच्या वरती गुन्हे दाखल करण्यात आले। हा एक मराठा सकल समाजाच्या मध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला आणि ह्या 4 दिवस कशामुळे उशीर झाला आणि काय कारण आहे आणि कशा कुणाचा दबावाखाली हे गुन्हे दाखल झाले हे विचारण्यासाठी आम्ही भूम, परांडा, वाशी येथील सर्व सकल मराठा समाज बांधव इथं वाशी पोलीस स्टेशनला इथं उपस्थित झालो आणि पोलीस स्टेशनचे जे पदाधिकारी पोलीस निरीक्षक आहेत यांच्याशी भेट घेतली, यांच्याशी हितगुज केली आणि त्यांना आम्ही जवाब विचारला की बाबा हे कशामुळे तुम्ही आता एवढे उशिरा का केलेले आहे। तर त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर अशा पद्धतीने दिलंय की संध्याकाळी 10च्या नंतरच्या ह्या सभा झाल्यामुळं आम्हाला ते गुन्हे दाखल करावे लागले असं त्यांनी आम्हाला सांगितलं। आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की एवढा मोठा जनसमुदाय ह्या सगळ्याच ठिकाणी होता, कुठलाही अनुचित प्रकार इथं घडलेला नाही। वाशीमध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख लोकांची ही जाहीर सभा झाली। इथं तुमचे किमान केवळ 10 पोलीस कर्मचारी इथं असताना सुद्धा शांततेच्या मार्गाने जे आम्हाला सांगितले तो मार्ग अवलंबून आम्ही ही सभा इथं पार पाडली। ईटची सभा त्याच पद्धतीने झाली, परांड्याची सभा त्याच पद्धतीने झालेली असताना सुद्धा विनाकारण एक वाईट मेसेज ह्या आंदोलनाचा, ह्या आरक्षणाच्या आंदोलनाचा जावा असा तर हेतू ह्याच्या मागे होता का हे जाब विचारण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो आणि माननीय पोलीस निरीक्षक साहेबांनी आम्हाला तसा कुठलाही आमचा हेतू नाही, आम्ही जे काही इथं गुन्हे दाखल केलेले आहेत ते जे काही कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसतात अशा पद्धतीचेच ते केलेले आहेत असे त्यांनी सांगितले आणि इथून पुढे आम्ही पूर्ण सहकार्य सकल मराठा समाज बांधवांना आम्ही करू असंही त्यांनी ह्या प्रसंगी आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांची ईट येथे दिनांक 15 रोजी अतिशय शांततेत सभा पार पडली। सभेचं टायमिंग दुपारी 2 वाजता असल्यानं त्यांना सभेला उशीर होत ईट येथे येण्यासाठी 10 वाजले। 10 ते 11 अतिशय शांततेच्या मार्गाने ही सभा पार पडली आणि 200 ते 300 स्वयंसेवक त्या ठिकाणी स्वयंसेवकाचं काम करत होते। अतिशय शांततेच्या मार्गाने सभा पार पडल्यानंतर विशेषतः पोलीस बांधवांना त्या स्वयंसेवकांनी कुठलीही त्यांच्यावर जास्त असं प्रेशर येऊ दिलं नाही आणि त्यांची भूमिका ह्या स्वयंसेवकांनी पार पाडली। एवढं असून देखील पोलीस प्रशासनाने 4 दिवसानंतर माझ्यासह आमचे सहकारी संदीपान कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल केला। हे असे गुन्हे दाखल करून अतिशय शांततेच्या मार्गाने चालू असलेलं हे आंदोलन जर दडपण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर आम्ही देखील त्याला भीक घालत नाही। याही पुढे आम्ही शांततेच्याच मार्गाने जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालू राहील। ईट तालुका भूम येथे कालच्या 15 तारखेला माननीय मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित केली होती। ती सभा दुपारी 2 वाजता आयोजित केलेली होती पण रात्री थोडा उशीर झाला, त्यामुळं आम्ही ती पूर्ण सभा अतिशय शांततेमध्ये पार पाडली। पोलीस प्रशासनाला असेल किंवा इतर प्रशासनाला सर्व काही सहकार्य केलं। आमचे बांधव अतिशय हिरिरीने तिथं झटत होते, कुठलंही गालबोट आम्ही लागून दिलं नाही। पण आम्हाला काल 20 तारखेला कळालं की पोलीस बांधवांनी आमच्यावर केसेस केलेल्या आहेत। प्रवीण देशमुख असतील आणि मी संदीपान कोकाटे असतील, आमच्या दोघांवर पोलीस प्रशासनाने केस केलेले आहेत। या केस का केलेल्या आहेत? आम्ही तर अतिशय शांततेमध्ये हे आंदोलन करत आहोत। पोलिसांना आमच्याकडून अपेक्षा काय आहेत? आम्ही त्यांना अतिशय सहकार्याची भावनेने काम करत आहोत। आमचं आंदोलन अतिशय शांततेमध्ये करत आहोत। आम्हाला जोपर्यंत 50% आरक्षण मिळणार नाही, कुणबीमधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा अतिशय शांततेमध्ये लढणार आहोत। माननीय मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे, बांधवांनो तुम्ही अतिशय शांततेमध्ये हा लढा। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा शांततेत लढत आहोत। पोलीस बांधवाला विनंती आहे, कमीत कमी इथून पुढे तरी आम्हाला सहकार्य करा आणि अशा आमच्या बांधवावर अशा खोट्या केसेस तुम्ही करू नका ही विनंती आहे। वास्तव आहे ते तुम्हाला जी मान्य आहे सर, वास्तव आहे ते कळते आम्हाला। सर दुसरा मुद्दा, ऐका सर, भावना आहेत मी तो वरिष्ठांकडून